आपण थेट येतोय रायगडमध्ये। रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार 4 दिवस झाले सुरूच राहिलेली आहे। सगळ्या नद्यांची पाणी पातळी वाढली आहे आणि त्याच्यामुळे इथल्या वाहतुकीवर सुद्धा आता परिणाम झालाय। अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती। खोपोलीमध्ये ते वाकण महामार्गावर वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली आहे। अंबा नदीवरची पाली जवळच्या पुलाच्या दोन्ही बाजूला आता पाणी साचू लागलंय, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोय। पुलावरून होणारी वाहतूक बॅरिकेडिंग वरून बंद केलेली गेलेली आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी सचिन कदम या ठिकाणी उपस्थित आहेत। सचिन, काय परिस्थिती आहे, नेमकं काय दिसतंय? दोन्ही ठिकाणची वाहतूक बंद केलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जो पावसाची संततधार आहे ती वाढत चाललेली आहे। त्या वाढत आलेल्या संततधारनंतर रायगड जिल्ह्यामध्ये पूरसदृशी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। कुंडलिका नदीने धोक्याची पातळी इशारा पातळी ओलांडली, तर आंबा नदीने आता जर का आपण पाहिलं तर धोका पातळी ओलांडलेली आहे आणि आंबा नदीचं पाणी आहे ते ठिकठिकाणी रस्त्यावर आलेलं आहे। आताची परिस्थिती वाकण जो रस्ता आहे, वाकण मार्गे खोपोली पाली मार्ग रस्ता आहे तो आता बंद झालेला आहे। पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा रस्त्यावर उतरलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी रस्त्यावर होते त्या त्या ठिकाणी जे प्रवासी आहेत, येणार जाणारी माणसं आहेत त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, बॅरिकेडिंग केले जात आहेत आणि एकंदरीतच कोणाचाही जीव धोक्यात जाऊ नये, अगर पूरच परिस्थितीमध्ये कोण अडकू नये यासाठी महसूल आणि पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। नक्कीच आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतूक काहीशी मंदावलेली आहे। संपर्क गावांचा तुटलेला आहे।